सॅटर्डेला ती ज्या कंपनीमध्ये काम करायची ना, जिथे ऑफिसला, तिथे तिच्या जागेवर एक मुलगी आली. तर तिने ना दीक्षाला मेसेज केला की मला ना थोडा हेल्प करा म्हणून. तर हेल्प काय असं तर दीक्षाने विचारलं. ती बोलते का मी चालले सुट्टीवर. तिने रिक्वेस्ट केली अक्षरशः का, ती बोलते का प्लीज माझ्यासाठी तुम्ही बोलते 6 दिवस या, जे पण काही चार्जेस असेल ते तुम्ही घ्या. तुम्ही घरीच येत तर मला जरा हेल्प करा, मला सुट्टी नाही भेटते. तर हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाईज. तर आम्ही दोघे पण घरी आलो आहोत. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोघे पण कसे घरी आलो. दीक्षा तर घरीच असते, मी ती कुठून येते. तर तुम्हाला थोड्या वेळात सांगतो मी ॲक्च्युली काय झालंय ते, का दीक्षा कुठे जाते ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. पण सध्या आम्ही खातोय वडापाव. दीक्षाची इच्छा झाली, इच्छा नाही, भूक लागली अशीच. भूक लागली. मी तिला बोललो का आणखी काहीतरी ऑप्शन आहे, पाणीपुरी ती खाऊन कंटाळते. ऍक्च्युली मुलींना जास्त करून पाणीपुरी आवडते. हो, पाणीपुरी पण रोज रोज खाणार. पाणीपुरीचा कंटाळा रोज रोज कोण बोला तुला? कोण बोलतो तुला रोज रोज खायचा? कधीतरी हप्त्यातून 1-2 वेळाच होते फक्त असं. तरी पण नको, ती चव माझ्या तोंडातच राहिली आता. नको, ती मला कंटाळा आलाय. नको त्यात हे मग वडापाव चालेल. वडापाव रोज दिला चालेल? वडापावची चव अजून नाही आली. नाही मग वडापाव रोज दिला चालेल का? चांगलं असतं. वडापाव चांगला असतो ना. मग असं आहे, मग चांगल्या गोष्टी पाणीपुरीमध्ये काहीच चुकीचं नसतो, सगळं चांगला असतो. हो, सारखी सारखी कोण खायची पाणीपुरी? अरे बाप्पा, याच्या वडापावमध्ये काय असते मेन? पाव, मैदा आणि कशा पण पद्धतीने बनवलेला असतो. मला अजिबात आवडत नाही, पण आता हिच्यामुळे मला पण खायला लागते. आम्ही मधला काढून घेतो, पण आम्ही मधला पूर्ण करतोय बघा. हे बघा, हे ना, हे पूर्ण काढून टाकतो मधला. आणि एकदम तर पानासारखा असं राहतो ना, तेवढाच आम्ही खातो. आणि तुम्ही पण खा, कारण मी आधीपासून मला सवय आहे. आम्ही घरी माझे मित्र आहेत, आम्ही बाकीचे पण सगळे आम्ही ना असंच वडापाव खातो. पावामधला पूर्ण काढून टाकायचा, तो चांगला नसतो अजिबात. पाव एक खायचा म्हणून खायचा म्हणून तो दोन्ही साईड असं पानासारखे असे, बस तेवढाच बस झाला. बाकी वडापाव मध्ये पण काय चुकीचं नाही तसं, पण वडामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत. फक्त ऑइल चांगला वापरला पाहिजे. आणि राहिला प्रश्न कोणता? पावाचा. तर पाव अजिबात पूर्णचे पूर्ण खायला नाही पाहिजे, त्याच्या आतमधला काढून टाकायला पाहिजे. चला तर ठीक आहे, मग तुम्हाला थोड्या वेळात मी सांगतोच का काय चाललंय आणि काय नाही ते. पण पहिले आम्हाला जर खाऊ दिलं, खूप जास्त भूक लागली नाही का. चला या खायला या. तर गाईज, आमचा वडापाव खाऊन झालेला आहे आणि लगेच दीक्षाचा इथे जेवण माझा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर आज मी आणले आहेत तेल बागडे. दीक्षाचे फेवरेट आहेत तेल बागडे, नाही का. वाव पण होती, पण वाव संपत आली होती, जवळजवळ शेवटची राहिली होती, मग नाही आणली. नको शेवट. तेच ना. तर आता मी सॉरी तेल बागडे आणले. तर ते दीक्षा बोलते थोडासा रस्सा बनवू आणि मग फ्राय बनवू, नाही का. तर आमचं नॉर्मली कसं असतं ना, आम्ही मच्छी आणतो तेव्हा काय करतो, जास्त करू म्हणजे असं मला पण आधी म्हणजे जेव्हा दीक्षाने सांगितलं का असं खिचडी बनवायची आणि मच्छी फ्राय करायची, तेव्हा मस्त लागते कॉम्बिनेशन. तर सिरियसली मस्त लागते. आम्ही खूप वेळा आमचं होतं असं, नाही का. मस्त लागते उलट ते. खिचडी मस्त, खिचडी बनवायची एकदम, आणि फ्राय मच्छी एकदम मस्त दाबून फक्त फ्रायच खायची मग ना. पण रसा नाही खायचा मग. पण कधी कधी मग काय होतं, वाव झाली, सुरमई झाली, याचा रस्सा फ्राय पण चांगले असते, रस्सा पण चांगला लागतो. असं आहे. तर हे बघ असं वाटण झालेलं आहे. थोडासा रस्सा करेल आणि मग फ्राय जास्त पाहिजे. आणि पाणी नाही आलेलं आहे, सो भांडे पडलेत तसेच. जाऊ दे, नंतर पाणी येतो, लेट येईल. 8 वाजता येईल नाही, काय माहिती, येईल 8 वाजता. खूप दिवसानंतर पण आपण तेल बागडे खायला लागलो. गरम असतात ते पण. गरम असतात ना, गरमी चांगलं नाही, पण ठीक आहे. मच्छी चिकन पेक्षा उलट मच्छी चांगली ना मग, नाही का. आणि चांगले ताजे होते म्हणून घेतले. मग थोडासा रस्सा बनवू, नाही तर सुक्का होईल ना. सुक्का होईल. मग परत मग आपला एकदम, मग मी बोलत होतो का वरण भात बनव म्हणून. दीक्षा बोलते मग वेगळा कॉम्बिनेशन होते, त्यापेक्षा मग नको. मग आता काय एवढं फ्राय पण खाणार नाही ना, फ्राय पण एवढी खाली जाणार नाही.
म्हणजे थोडासा रस्सा बनवायला सुकाचा होईल. तर कालचा जो ब्लॉग टाकलेला मी बर्फीचा तो रडलेला आणि तो प्लॅन आमचा पूर्ण कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आम्ही निघाल्यानंतर मग तो एकदम व्यवस्थित झाला, झोपला व्यवस्थित. मी रात्री परत साडेबाराला परत फोन केला राणीला की कसं आहे, झोपलाय का? तो झोपलाय म्हणजे व्यवस्थित. नाही त्याला ते ना इंजेक्शन दुखत असेल, कारण दुसराच दिवस होता ना आणि इंजेक्शनचा. कसं घरी कसं कम्फर्ट झोन असतो ना आपला. आणि असं कसं असं उचलून पाय वगैरे त्याला दुखतो ना. असं मांडीवर घेतलेला, परत असं हातात घेतलेला, त्यामुळे पायाला मला वाटतं की 100% दुखला. 3 होते ना. 3 एक दोन्ही पायांवरती एक आणि एक हातावरती होता. त्याच्यामुळे तो जास्त इरिट झाला, जास्त दुखत पण असेल. तो एवढा प्रचंड रड होता म्हणजे हिशोबाच्या बाहेर. मसाला उडतोय डोळ्यात उडवला. हा बघा आपला मस्त मसाला एकदम ग्रेव्ही होईल. असं नॉर्मलच बनव बस, नाही का? नॉर्मल मस्त होईल एकदम. थोडीशी ग्रेव्ही तर पाहिजे, मजा असते ग्रेव्हीची, एक वेगळी मजा असते. फ्राय तुम्ही किती पण खा, पण जेव्हा राईस असेल आणि एक ग्रेव्ही असेल ना मस्त थिक, नाही का, मजा येते. व्हेरी गुड. फ्राय पण भारी होते. तर आज नाही विचारलं ना, विचारायला लागेल. बघू राणीला फोन करून विचारू परत एकदा का कसं आहे, बरं आहे का म्हणून. कारण आदल्या दिवशी मागच्या दिवशी दिलेला आणि लगेच आम्ही परवा दिवशी दिलेला आणि लगेच काल आम्ही बाहेर निघालो ना, त्याच्यामुळे सण झाला. घरात पालनात असतो, एकदम इझिली उचलतात नाही, खाली पण झोपवता येते. त्यामुळे काय त्याला टेन्शन नव्हता, पूर्ण दिवस रडला नव्हता. आणि त्यातल्या तो निघण्याच्या आधी थोडा पडला पण. हो ना, आम्हाला किती टेन्शन बाबा, आम्ही किती म्हणजे एकदम वाटतं ना, तो रडत होता एवढा, तर आम्ही घाबरलो होतो. आता ग्रेव्ही बनते आणि मग लगेच दीक्षा मग फ्राय बनवायला गेली. तर आता आपला फ्राय बनवायला लावलाय आणि इकडे आपला रस्सा पण होतोय. आणि राहिला विषय असा की दीक्षा तर घरी असते, मग बाहेरून कुठून आलो आम्ही असा. तर काय झालं ना की मंडेला का संडेला, सॅटर्डेला तिच्या कंपनीमध्ये काम करायची ना, जिथे ऑफिसला, तिथे तिच्या जागेवर एक मुलगी आलेली. तर तिने ना दीक्षाला मेसेज केला की मला ना जरा हेल्प करा म्हणून. तर हेल्प काय असं, तर दीक्षाने विचारलं. ती बोलते का मी चालले सुट्टीवर. ती रिक्वेस्ट केली अक्षरशः का, ती बोलते का प्लीज माझ्यासाठी तुम्ही बोलते 6 दिवस या, जे पण काही चार्जेस असतील ते तुम्ही घ्या, तुम्ही घरीच येत, तर मला जरा हेल्प करा, मला सुट्टी नाही भेटत. तिला ऍक्च्युली गावाला जायचं होतं लग्नाला, नाही का, तिला गावाला जायचं होतं लग्नाला. तर तिने रिक्वेस्ट केली खूप, पण मी बोललो का नको, कशाला तू कंपनी सोडला. तर नाही नको जाऊ दे, कशाला, आपण काय इन्व्हॉल्वमेंटच नाही दिला, तर आपण काय का जायचं आपण, नाही का. तर मग त्यांच्या सरांनी, परत ते मॅनेजरने, परत बाकी जे जुने होते त्यांनी पण फोन केला की प्लीज या तुम्ही. परत तो जो होता त्यांचा वरचे सर, त्यांनी पण सांगितला का त्यांना बोलून घ्या म्हणून. कारण काय होता की दीक्षाना तिला काम माहीत होता पूर्ण, आणि रिलीव्हर म्हणून तीच फिट होती, नाही का. आणि ते काम कोणाला जमलं पण नसतं ना. त्यांचं म्हणणं कसं, काम नवीन कोणी म्हणजे ओळखीची नाही किंवा अशी घेतली तर तिला काम शिकवेपर्यंत 3-4 दिवस त्याच्यातच जाते. हो ना, काम काय करेल मग ती असं. हा मग तेच ना, म्हणून मग. आणि मी काय बोललो का तू आता काम बरं जॉब सोडला तिकडनं, तर आपण परत तिथे जायचं म्हणजे बरोबर योग्य नाही वाटत आहे. पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, त्यांनी माझ्याशी पण बोलले का प्लीज पाठवा. कंपनीचा म्हणजे कंपनीला खूप मोठा इश्यू होऊ शकतो, कारण 1-2 दिवस ऍडजस्ट करू शकतो ना माणूस. 6 दिवस म्हणजे खूप जास्त होतात खूप. मग त्याच्यामुळे कसं काम पेंडिंग राहतं ना. काम पण पेंडिंग राहतं, आणि एक म्हणजे लेडीजची गरज असते त्या ठिकाणी, असं होतं. तर त्यांनी रिक्वेस्ट केली, असं कधी करत नाही, आणि आम्ही पण नसता पडलो, पण त्यांनी रिक्वेस्ट केली एवढी. मग आम्हाला पण काय कसं तरी वाटलं. आणि मग सांगितलं त्यांनी की तुम्ही सांगाल ते चार्जेस करू, आम्ही सांगाल ते चार्जेस नको. आता पण बोलतायत का प्लीज तुम्ही या. विचार करू आम्ही. 5 दिवस जाणार होती ऍक्च्युली, पण काय झालं ना, एक दिवस आपण कुठे गेलो, कुडूसला गेलो ना. हो, कुडूसला गेलो आम्ही, परत त्याच कंपनीत चालू झाली, नाही का. उद्याला असते आणि उद्या लास्ट आहे दीक्षाचा. आणि मग आम्ही त्याच्या नेक्स्ट डे लगेच
बघू अजून प्लॅन चालला आमचा प्लॅन. तर आता हे बघा मस्त आपलं तेल वगैरे फ्राय होत आहेत. मच्छी असली ना फ्राय अशी का मजा येते. बाकी तू चिकन मटन किती बघा फ्राय काय वाटत नाही का. मच्छीचा कंटाळा नाही. चांगली मच्छी असली का मग आणखी चांगलं वाटतं मच्छीचा खायला. त्रास नाही होत ना कधी. फक्त शिळी नाही पाहिजे बस. हा बस. शिळी असली का मग फेऱ्या मारा. मग प्रॉब्लेम. हे बघा मस्त फ्राय. तर असं आहे म्हणून दीक्षा सध्या कामाला 4 दिवस. उद्या लास्ट डे. उद्या लास्ट डे. जाऊ दे तिला पण कंटाळा आलेला आणि त्यांनी पण खूप रिक्वेस्ट केली. मी तर नव्हतोच पाठवत पण दीक्षा बोलते की जाऊ दे त्यांनी आता एवढा वेळ ते काम पण केला. सगळे हो सांगतायत ना त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी मॅनेजर पासून सांगितलं सगळे नाही का. मॅनेजरनी पण सांगितलं का निरोप पाठवला का प्लीज बोलवा म्हणून त्यांना. त्याच्यामुळे पाठवणार आणि आपण पण एवढा आडून बघणार पण एवढा चांगलं नाही वाटत नाही का. नाही मग म्हणून मी सांगितलं ठीक आहे ओके जा मग तू थोडे दिवस ठीक आहे चल हेल्प. त्या असं बघायला गेलं तर आपण कंपनी आपल्याला हेल्प करते कधी कधी तेव्हा टायमाला पण बऱ्याचशा वेळेस. सो मग आम्ही तिला पाठवले. तर आता ती जॉबला जाते. उद्या लास्ट डे. रिलीवर म्हणून गेलेली पण ते रिक्वेस्ट करतायत का या म्हणून परत. त्याच्यावर आम्ही विचार करू. हा करू त्याच्यावर विचार आमचा चाललाय. बघू करू आपण विचार. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो आणि हे बघा मस्त असे आपले तेल बागडा फ्राय. इकडं राईस आहे आणि याच्यात आहे आपला रस्सा. तर उन्हाचा खूप टाईम आहे आणि जास्त चिकन खाणं बरोबर नाही. काल आम्ही गेलेलो प्रोग्राममध्ये पण आम्हाला जेव्हा आम्ही पळून आलो बर्फेमुलं. तर चिकन पण मागच्याच मला वाटतं 2-4 दिवसाआधी खाल्लं आम्ही चिकन ना. आणि मटण आम्ही जे हॉटेलमधून मागवलं तेच. बाकी मटण का बनवलं नाही. आणि काय कसं होतं ना दुपारी जेवणाची इच्छा होत नाही आणि संध्याकाळी खतरनाक भूक लागते. आणि त्याच्यात काय होतं माहिती का रात्री आपण किती पण झोपतो आपण पण ती झोपच म्हणजे असं होत नाही. झोपच लागत नाही. मला तर सिरियसली झोप लागत नाही गरमी मुलं ना. हा एकदम असं बेचैन होतो असं. आणि त्या दिवशी तर परवा दिवशी मला वाटतं दीक्षाला चक्कर आली डायरेक्ट. झोप एकदम गरगर बोलते करायला लागले. मला कसा तरी होते. आणि का ते कशामुळे होतं माहिती का डिहायड्रेशनमुळे होते जास्त करून. डिहायड्रेशनमुळे जास्त करून होते. आणि पाणी जास्त प्यायला पाहिजे आपण. सर्वांनी जास्त पाणी ॲटलिस्ट 3 लिटरच्या वर तरी पाणी आपण प्यायला पाहिजे. लिंबू सरबत प्यायला पाहिजे. कोकम सरबत प्यायला पाहिजे. अशा गोष्टी प्यायला पाहिजेत. नारळ पाणी प्यायला पाहिजे. नारळ पाणी तर आपण पिलंच नाही. मला आठवत कधी पिलं आपण. कोकम सरबत पण नाही पिला. लिंबू सरबत तर पितो आपण समजा आणि ताक पण पितो पण नारळ पाणी आणि कोकम सरबत नाही या वेळेस नाही पिला. रस्त्याला मी आता जांभळं पण बघतो. जांभळं खायची आहेत ना. जांभळं खायची इच्छा झाली अशी पण भेटत नाही ऍक्च्युली. दिसत नाही कोण. बघू आज भेटला का मग आपण घेऊच तसा. पण सीजनल ज्या गोष्टी आहेत ते खायला पाहिजे. आंबा तर आम्ही सीजनल असतो 12 महिने पण आला असताना तरी आम्ही त्याची वाट लावली असते आंब्यांच्या सिरियसली. तर दीक्षाला पण आता खूप जास्त झोप आली आणि मला पण खूप जास्त भूक लागले. वडापाव खाल्लेला आम्ही एक पण आता इच्छा खूप झाली जेवण करायची. आणि लगेच असं वाटतं की झोपून डायरेक्ट नाही लगेच झोपायला लागेल सिरियसली. तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजला असेल का दीक्षा कुठे जाते जॉबचं काय आहे ते कसं आहे आणि तुम्हाला सगळं सांगितलं आम्ही. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय. बर्फी बर्फी बघ काल बघ ना आज बघ. त्याला गाडीत कंटाळा आलता काल. बर्फी बर्फी